डाल रहे हैं। अच्छा, ये क्या होता है इसमें? किसका है? एक लोगे 40 रुपया पड़ेगा। ओके, 3 लोगे 100 रुपया पड़ेगा। जय श्रीराम। हे पतंग तुम्ही पाहू शकता किती मोठे आहेत ते। इनकी प्राइस क्या है? जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, मी आता आलो आहे सुरतमध्ये आणि या ठिकाणी पतंग महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। एक मोठा असा हा उत्सव साजरा केला जातो आणि तोच पाहण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे। आणि मला आहेत ना मित्र हो, इथे आहेत आपले राकेश दादा घेऊन आले आहेत। सो थँक्यू सो मच राकेश दादा। आणि तसंच इथे आहेत वहिनी, हाय, इथे आहे आयुष। आणि त्याचप्रमाणे मित्र आता आम्ही ज्यांच्याकडे आलो आहोत ते आहेत आमचे प्रशांत दादा। प्रशांत दादाला तुम्ही ओळखत असालच, आम्ही ज्यावेळी गोव्याला फिशिंग करायला गेलो होतो त्यावेळी प्रशांत दादा पण आपल्याबरोबर होते। आणि तसंच प्रशांत दादांचे वडील इथे आहेत आणि प्रशांत दादांची आई आतमध्ये काम करतात। तर दोघंही आहेत ना खूप स्वीट आहेत। इथे आल्यानंतर त्यांच्याबरोबर गप्पा मारून खूप छान वाटलं। आणि आज आपल्याला प्रशांत दादा पूर्ण हे मार्केट दाखवणार आहेत, कशाप्रकारे सुरतमध्ये इथे हा पतंग महोत्सव सुरू असतो आणि त्या दरम्यान आहेत ना कोणकोणत्या गोष्टी घडत असतात, कोणकोणती मजा असते, तर ते सर्व आहेत ना आपण ह्या पुढच्या 1-2 दिवसात पाहणार आहोत। आणि आता आपण जातोय ते मध्ये मार्केट बघायला ना दादा। हाँ, पहले नीचे देखेंगे अपन जो मांझा कैसे घसते हैं। हाँ, वो पहले वो नीचे देखेंगे। ओके, नीचे हमारे फ्रेंड्स के ही हैं। हाँ, और ये बहुत पुरानी जगह है। अच्छा। और मिडल ऑफ द सिटी है। ओके, तो आप पहले नीचे देखो कैसे मांझा घसा जाता है। उसके बाद अपन पतंग जहाँ मिलते हैं वो बाजार देखने जाएंगे। 2 डिफरेंट बाजार है, वो देख के फिर आएंगे। ओके, ठीक आहे। तर चला मित्र हो, आता आपण जाऊया मार्केटमध्ये आणि बघूया कशा प्रकारे हे सुरतचं मार्केट आहे ते। तर मित्र हो, आता आहेत ना आपण पोचलो आहोत, बिल्डिंगच्या खाली आलो आहोत म्हणजे। आणि इथे बिल्डिंगच्या दादांच्या बिल्डिंगच्या खालीच ना इथे मांजा बनवायचं काम सुरू आहे बघा, हे अशा प्रकारे। ये क्या है? कांच। ये कांच है? कांच। इससे क्या होता है? डोरी पक्की होती है। ओके, उसकी धार बनती है। अच्छा, और वो मजबूती के लिए? ये मजबूती के लिए माल मटेरियल जो डाल रहे हैं। अच्छा, ये क्या होता है इसमें? ये लाई और मेंढा आता है। जो क्या होता है भाई? मेंढा आता है। मतलब क्या होता है? मतलब डायमंड पेस्ट टाइप का आता है। ओके ओके, वो मेंढा आता है, उसको गर्म करते हैं। हाँ। और ऐसे उस पर सब माल मटेरियल अधूरा लेना है। हाँ, अभी ये और एक आइटम डालने की बाकी है इसके। ओके, ये क्या है? ये सरस बोलते हैं। सरस जो गुंडर जैसा काम करती है। अच्छा, सरस क्या काम करता है त्याचं? वो उसको फिटनेस में देता है कॉटन को। ओके, तर मित्रो हे बघा, हा इथला मांजा पूर्ण म्हणजे तो पहिली दोरी घेतली जाते त्या ठिकाणी। ओके, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आता जे दाखवलं ते मटेरियल एका या भांड्यामध्ये तयार केलं जातं, हे बघा। आणि हा मांजा आहेत ना ह्या मटेरियलमधून आहेत ना सोडला जातो, हे बघा इथे। म्हणजे ते जे सर्व आपण एकत्र मिश्रण केलेलं ते मांजाला लागतं आणि त्यामुळे आहेत ना हा मांजा, ही दोरी आहेत ना मजबूत होत जाते। ये दिन में कितने बनाते हो मतलब? एक दिन में 150 पौने 200 हो जाती है। अच्छा, और उतना ख़त्म होता है क्या मांजा? खत्म हो जाता है। ये कितने दिन से करते हो? ये हम 25 नाताल जो होती है ना, नाताल बोलते हैं। हाँ, 25 दिसंबर से। ओके, कितने दिन तक चलेगा ये? बस अभी कल का उतरान है 14 तारीख को। ओके, ये लास्ट दिन है। अच्छा, इथे अशा प्रकारे हा रोल केला जातो। त्यानंतर हे काढून हे रोल असतात ना ते इथे हे बघा या आगीवरती इथे सुकवले जातात। इथे हा पहिली स्टेप इथे आहे अशा प्रकारे ह्या साईडला। त्याच्यानंतर हा रोल थोड्या वेळाने इकडे जाईल, या साईडला शिफ्ट होईल। नंतर हा रोल असेल तो इथे शिफ्ट होईल आणि हा रोल आहे ना जो तिसरा, हे बघा ह्या आगीवरती व्यवस्थित सर्व बाजूने सुकवला जातो। त्याच्यानंतर हा रोल आहे ना तो इथे येतो, हे बघा ह्या प्रकारे। आणि इथून नंतर मग तो एका मांजामध्ये तयार होतो अशा प्रकारे। तो अशी ही मित्र हो मांजाची प्रोसेस चालू असते। आणि इथे ह्यांचे हे अशा प्रकारे तयार झालेले मांजा आहेत। आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये हे त्यांची स्वतःची लेबलिंग लावतात, त्यांची लेबल आहे। तर मित्र हो, आता आपण आहेत ना तिथून पुढे आलो आहेत दुसऱ्या गल्लीमध्ये। तर या ठिकाणी सुद्धा पाहू शकता, हे बघा तुम्ही, इथे सुद्धा आहेत ना ही मांजा तयार करण्याची म्हणजे तो पतंग उडवण्याचा धागा तयार बनवण्याची सर्व प्रोसेस सुरू आहे।
इथे आहेत ना, जसं मित्र हो आपल्या इथे कसं गणेशोत्सव साजरा होतो आणि त्यामध्ये ठिकठिकाणी गणपतीचे आहेत ना कारखाने पाहायला मिळतात, वेगवेगळ्या चित्रशाळा पाहायला मिळतात. तसंच आहेत ना या ठिकाणी ही सर्व प्रोसेस सुरू असते आणि 1 ते 1.5 महिना अगोदर ही प्रोसेस सुरू होते मांजा तयार करण्याची. आता आपण या ठिकाणी पाहू शकतो. हे बघा इथे आहेत हे परवीन दादा आणि ते सुद्धा आहेत ना हा मांजा आता तयार करायला बनवतात इथे. हे बघा त्यामध्ये आहेत मित्र आणि त्या बाजूला तिथे दुसरे दादा आहेत तर त्यांचा पण सुरू आहे तिथे. तुम्ही मित्र हो सुरतमध्ये आलात आणि या ठिकाणची खाद्यसंस्कृतीचा जर अनुभव घेतला नाही तर सर्व व्यर्थ आहे. आणि हेच एक खाण्यासाठी आहेत ना आम्ही आता या ठिकाणी दादा कुठे आलो आहोत आपण? साबिर चिकन. कुठे? साबिर चिकन. आणि हे फेमस आहे ना पूर्ण. या ठिकाणी नॉनव्हेज मिळतं ना सर्व? वेज और नॉनवेज दोनों है, पर ज़्यादातर लोग इधर नॉनवेज खाने के लिए आते हैं. ओके, तर हे आता आपण काय मागवलेलं आहे? हाँ, ये है अफगानी चिकन. हाँ, ओके. अफगानी चिकन टिक्का है ये. अच्छा. अभी एक और हमने ऑर्डर किया है ये लेग पीस. ओके. और तीसरी आइटम है मक्खन मरी जो मेरी बहुत फेवरेट है. अच्छा, तो या ठिकाणी आता दादानी टेस्ट घेतली. दादा कसं आहे? 1 नंबर आहे. होय नाही? छानच आहे. ओके आयुष. तर मित्र आता मी सुद्धा टेस्ट करतो, सांगतो तुम्हाला. सब ग्रेवी अलग है. अफगानी चिकन अरे बरोबर 1 नंबर यार. तर या ठिकाणी मित्र आले ते म्हणजे मक्खन काय? मक्खन मरी. जेवण करून झालेलं आहे मित्र हो, मस्तपैकी मजा आली. एक वेगळी टेस्ट खायला मिळाली. आणि त्यानंतर आता आपण आलो आहोत ते म्हणजे कोल्ड कोको पिण्यासाठी. होय ना आयुष? आयुषचं फेवरेट आहे वाटतं कोल्ड कोको. हो, लास्ट टाइम पिऊन गेलेलो येतो ना. काय आहे म्हणजे नेमकी माहिती आहे तुला? हा कोल्ड कोको म्हणजे असं चॉकलेटची ड्रिंक आहे. ओके. मिल्कशेक बोलतो. हां, फेमस आहे इकडचा खूप आहे. अच्छा. तर मित्र हे बघा A1 कोल्ड कोको. गलास घेऊन गेले बर्फामध्ये आलं. मस्त आहे पूर्ण चॉकलेट आणि त्याच्यामध्ये आहेत ना परत हा बर्फ टाकलेला आहे. भारी आहे. आता आहेत ना मित्र आपण पोचलो होते म्हणजे मार्केटमध्ये आणि किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही. हे बघा हे पतंग वगैरे विकणारे या ठिकाणी. हे सर्व मार्केट आहे ना मित्र, पतंगाचं मार्केट आहे. हे बघा कशा प्रकारे गट्टेच्या गट्टे पतंगाचे घेऊन जात आहेत. इथे काय आता लिलाव. अच्छा, या ठिकाणी आता हे बघा लिलाव सुरू आहे. भाई सिंग जल्दी मोड़े 3500 पड़े 50 हे बघा या ठिकाणी आहेत ना आता भाव होतोय. अरे 30 कर दो, चलो छोड़ो भाई. भाई 2.5 हवे चाले. अबे हो यार, अबे 5 रुपया में. भाई आप कितने पतंग लेके जा रहे हो यहाँ से? कितने पतंग लेके जाओगे आप? 50-100 के बीच में लेके. 50-100 के बीच. ओके. इसकी क्या प्राइस है पतंग की? ये 120. 120 का कितना? 5 पतंग. ओके. मित्रो पुढे आहेत ना नजर तुमची जाणार नाही इथपर्यंत हे सर्व मार्केट आहे.
अजून आहेत ना मित्र, आपण प्रॉपर मार्केटमध्ये एंट्री केलेली नाही आहे. ही सर्व आहेत ना मार्केटच्या बाहेरची सर्व परिस्थिती अशा प्रकारची आहे. हे सर्व पब्लिक मार्केटमधून येतं आहे बघा. हा बघा, हा पतंग बघा. पतंग रात को उड़ाने के लिए. अच्छा, तर मित्र हे बघा, हे व्हाईट पतंग आहेत आणि हे पतंग आहेत ना फक्त रात्री उडवण्यासाठी. म्हणजे उद्या आहेत ना रात्रीचे सुद्धा आहेत ना पतंग वगैरे उडवणार आणि त्यासाठी आहेत ना मित्र हे स्पेशल व्हाईट पतंग असतात. यांची काय प्राइस है? इसकी प्राइस क्या है? 100 के 3 पंजे. 100 के 3, 40 का एक. एक लोगे 40 रुपया पड़ेगा. ओके. 3 लोगे 100 रुपया पड़ेगा. ओके. और खंभात का माल है. अरे आपली मंडळी गेली कुठे? ऋषभ तोडणकर. ऋषभ तोडणकर. हां, माझी फॅमिली गेली कुठे? अरे यार एवढी गर्दी आहे ना, हे लोक गेले कुठे? आणि मित्र पाहिजे आपल्याला भेटले आहे सर्वजण. यायला हँग व्हायला होते ते, कारण आहेत ना हॉर्नचा आवाज पण इतका मोठा आहे ना की काय सांगू तुम्हाला, काहीच कळत नाही. जर तुम्ही नवीन असाल आणि तुमच्यावर लहान मुलं असतील तर अशा प्रकारच्या गर्दीत आहेत ना त्यांचा हात केव्हा सोडू नये. आता आपण आहेत ना प्रॉपर मार्केटमध्ये पोचलो आहे एका या गल्लीमध्ये आणि हे आहेत ना, हे बघा मार्केट पतंगाचं. इथून सर्व लोक हे पतंग वगैरे घेऊन बाहेरच्या साईडला येत आहेत. हे कशा प्रकारे गट्टेचे गट्टे पतंगाचे घेऊन येतात बघा तुम्ही. इसका सब बिक गया है. हे बघा मित्रो, या दादांची आहेत ना सर्व पतंग विकले गेले. तिथे स्टॉलमध्ये काहीच आपल्याला दिसत नाही आहे, सर्व पतंग विकले गेले. आणि इथे बघू शकता तुम्ही, हा बघा, हा आहे एक प्रॉपर स्टॉल अशा प्रकारचा. या ठिकाणी पतंग उडवण्यासाठी लागणारं सर्व सामान मिळतं. हे बघा लोक कशा प्रकारे पतंग घेऊन येत आहेत. हा बघा मित्रो, हा आहे एक प्रॉपर पतंगाचा स्टॉल. बघा, हा आहे एक मोठा पतंग. याची प्राइस काय असेल दादा? 500 रुपये के आसपास होगा. 500 रुपये एक पतंग. यहाँ पतंग तो इसकी प्राइस क्या है? 700 रुपया. 500 500 रुपये. 500 रुपये. इसका प्राइस क्या है? इसका प्राइस क्या है? 25 रुपए का 5. 25 रुपये का 5. ओके, ये कितने का स्लॉट है? ये कितने पतंग है? 500 रुपए का. 500 रुपये का. ओके. आणि मित्रो, हे उद्यासाठी तयारी, जसं की आपण शिमग्यातून आहेत ना सोंग घेऊन फिरतो. इथे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे मास आहेत आणि हे बघा किती सारे पतंग आहेत ते इथे. हे बघतायत ना मित्र, 2 दिवस हा उत्सव चालतो आणि या 2 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे पतंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत दादा आहेत ना, एकदा मी हरवलं होतं तर आता धरूनच आहेत. आणि मित्र आता आहेत ना आपल्याला एका वेगळ्या डिझाईनमध्ये वेगळ्या प्रकारचे पतंग पाहायला मिळणार आहेत. हे बघा, 400 रुपये हा पतंग आहे. 400 रुपये. हा बघा, आय लव्ह यू चा पतंग.
करायचा? हे बघा मित्र, इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे असे आपल्याला मांस वगैरे पाहायला मिळतात, मुकुट पाहायला मिळतात. हे बघा इथे कसे पतंग आहेत ते. हे गरुड आहे, धार आहे. तर मित्र आता आहेत ना आपण प्रशांत दादांच्या कृपेने आहेत ना आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं हे शॉप आहे ते. हे बघा ह्या दुकानात आहेत का पूर्ण सर्व पतंगांचा हा स्टॉल आहे. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे पतंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत तुम्ही हे बघा लहान मुलांसाठी ही एक परी आहे. हे सर्व लहान मुलांसाठी दिसत आहेत आपल्याला, कार्टूनचे बनवलेले आहेत. हे बघा हे बघा म्हणजे इथल्या जवळजवळ स्टॉक आहेत ना तो संपलेला आहे. अरे मित्रो आता अजून एका गल्लीमध्ये आलो आहोत आणि इथे पाहू शकता जय श्रीराम हे पतंग तुम्ही पाहू शकता किती मोठे आहेत ते. हे बघा आणि आता या दुकानातला जवळजवळ स्टॉक आहेत ना संपलेला आहे. खत्म हो गया स्टॉक, अब यही बचे. यही है. ओके ये 4 पतंग है, ये 2 पंजे है बस. ये इनकी प्राइस क्या है? 800 रुपये की एक. 800 रुपये एक. और ये 400 रुपये की एक. ओके बहुत अच्छा है. चला तर मित्र आता आपण ना दुसऱ्या ठिकाणी जाऊया. बरोबर खूप मजा आली, खूप धमाल आली आज. तर मित्र हो सुरतमधील एक मार्केट आपण पाहिलं, साधारण पूर्ण नाही पाहिलं, थोडंसंच पाहिलं. तर त्यानंतर आता आपण दुसऱ्या मार्केटमध्ये जातो ना दादा. हाँ, हे कुठलं मार्केट आहे? ये डिफरेंट साइड है. सूरत 2 साइड में बटा हुआ है. ओके. ये बीच में नदी है, तापी नदी, जो सूरत की पुरानी और अच्छा. बहुत बड़ी नदी है. ओके. ये क्रॉस करके अभी अपन दूसरी जगह जा रहे हैं जहाँ पे एक अलग मार्केट है. तर ही एक मोठी अशी तापी नदी पार करून आपण त्या साईडला जात आहोत आणि रात्रीचे वाजले आहेत मित्र हो 12:15. दादा या मार्केटचं नाव काय? रांदेर. हाँ? रांदेर बाजार, रांदेर पतंग बाजार. रांदेड. हाँ. अच्छा. आणि तसंच आता मित्र आपल्याबरोबर आहे तिथे प्रशांत दादांचे मित्र वजीर 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 दादा. हे बघा. ओके तर हे बघा हे अशा प्रकारचं मार्केट आहे. रात्रीचे वाजल्यात 12 वाजून गेलेले आहेत आणि तरीसुद्धा आजच्या दिवशीच फक्त मार्केट सुरू आहे का हे? नहीं नहीं नहीं, ये पूरा 10-15 दिन से मार्केट चालू है. ओके. पर ये आज आखिरी दिन है. अच्छा. कल से कोई नहीं दिखेगा. ओके.
बघा तर हे बघा मित्र दादा यांची प्राइस किती आहे इसकी प्राइस क्या है 700 ओके 700 के 5 अच्छा और ये 700 के 5 ओके ओके इसके हिसाब से ही गिना जाता है। अच्छा समझे कि नहीं, ये मतलब तू देगा 700 पे करेगा, गिव यू 5 काइट। ओके हाँ, ये जो भी है 5 है। अच्छा तर मित्रो जे किंमत सांगतात ना प्रत्येक वेळी आपल्याला तर ते 5 प्रमाणे सांगतात म्हणजे आता 700 रुपयांचे 5 पतंग या ठिकाणी यूट्यूब चैनल का नाम क्या है? ऋषभ तोडणकर तोड़नकर हाँ आपका नाम क्या है सिद्धार्थ चुड़ासमा। अच्छा मार्केट बघून झाल्यानंतर आहेत ना मित्रो आता आपण आलो आहोत ते एका फेमस अशा आईस्क्रीमच्या ठिकाणी म्हणजे फालुदा मिळतो ना इकडे फेमस फालुदा आईस्क्रीम आणि हा कुठला फ्लेवर आहे ये फालूदा कुल्फी है। अच्छा तर ही आहे फालुदा कुल्फी मस्त आहे खरोखर एक नंबर आज आहेत ना वेगवेगळे पदार्थ आपल्याला ट्राय करायला मिळाले फालुदा कुल्फी सो मित्र आपण आलो आता मार्केट फिरून पुन्हा एकदा आपल्या बिल्डिंगच्या खाली आणि इथे तुम्ही पाहू शकता अजूनसुद्धा आहेत ना इथे हे काम चालूच आहे संक्रांतीच्या दरम्यान पतंग महोत्सव 2 दिवसाचा हा उत्सव असतो आणि उद्या आपल्याला पाहायला मिळेल की कशाप्रकारे पतंग उडवतात आणि कशाप्रकारे एकंदर सर्व ते ती सिच्युएशन असते तो माहोल असतो आणि त्याचप्रमाणे प्रशांत दादा थँक्यू सो मच एवढं चांगलं ठिकठिकाणी माहिती दिलात आपल्याला फिरवलात एन्जॉय किया ना तूने? नक्की नक्की खूप मजा केली आयुष पण दमला आता चला आम्ही पण दमलेलो आहेत आणि मित्र आजचा हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय हाँ मैं नीचे